दिल्ली विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी आज भाजपाच्या मुख्य नेत्यांची बैठक, विधिमंडळ पक्षनेतेपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश, 48 जागा मिळवत पूर्ण बहुमत. आपला केवळ 22 जागा, काँग्रेस पुन्हा अपयशी. काँग्रेसच्या 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. दिल्लीकरांना भाजपाच्या सुशासनाचा अनुभव देत राजधानीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारू, पंतप्रधानांची दिल्लीकरांना ग्वाही. विधिमंडळात आपण जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आहोत याचं भान सर्व आमदारांनी ठेवलं पाहिजे. राष्ट्रीय विधायक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन. विधिमंडळाच्या माध्यमातून लोककल्याणकारी राज्याची संकल्पना साकारण्याच्या दृष्टीनं लोकसहभागही अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं प्रतिपादन. उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 25 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्राची 113 पदकांची कमाई. भारत आणि इंग्लंड दरम्यान कटक इथं आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना. आणि कॅरेबियन समुद्रात 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप. पोर्टो रिको इथं सुनामीचा इशारा. नमस्कार.